त्यामुळं तर कोणाची दखल घ्यायची गरज नाही. एक प्रकारे तुमच्यावर टोला मारताय नितेश राणे. ते बोललो काय म्हणे नितेश राणे असं म्हणाले की निवडणूक झाली आहे त्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाने फडणवीस यांची बाजू निवडली, आता कोणाची दखल घ्यायची गरज. आणि मग आम्ही काय होतो, आम्ही पण तेच म्हणतो की मराठ्यांशिवाय या राज्यात सत्ता कोणाची येऊ शकत नाही. मराठ्यांनी त्यांना सत्ता दिली, इतक्या लवकर उपकाराची फेड करू नका. आणि तुम्ही जर मराठ्याचा अपमान करीत असली, कोणाची दखल घ्यायची गरज नाही, म्हणजे आंदोलनाची मराठ्याची दखल घ्यायची गरज नाही, तर तुमच्यावर शंका उपस्थित होईल. शेवटचं सांगतो, या हिंगोली शहरातून निलेश राणे साहेब, तुम्हाला सांगतो, तुमच्या भावाला याचा नीट सांगा, नाही तर मी असला धुईन त्याला. कारण मी दादांमुळे नितेश साहेबांमुळे त्याला बोलत नाही. त्याला आता शेवटचं सांगतो, तेव्हा जरा मराठ्याचा अपमान करायला लागला ना, मराठ्याच्या आंदोलनाची दखल बिखल घेत नाही. नितेश साहेब तुम्हाला सॉरी निलेश साहेब तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, त्या तुमच्या त्या लहान्या पोराला सांगा नीट, नसता मी असा धुईन, तोंड दाखवलं जागा नीट होणार. म्हणून निलेश साहेबाला पुन्हा पुन्हा सांगतो, त्याला दापा मी गप कशामुळे, मी दादांना त्यांना मानतो म्हणून याला इतकं धुईन ना, मग तोंड बाहेर काढायची पंचायत लास्ट चान्स आणि बोल म्हणा का इथून पुढे. मला नाही, आपण असं इतका नीच नाही, इतका नालायक वृत्तीचा माणूस नाही. आपण हिंदू संस्कृतीत जतन करणारा माणूस, वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारा माणूस. आमच्या केस कापीत नाही वारकरी त्याच्या श्रावण महिन्यात असं असतं म्हणाले. तुम्हाला काय कळतं वाट्यावर, तुम्ही लय शाने लागून गेलात काय. आम्ही विषारी कापीत नाही, केस कापीत, अशी संस्कृती सांगती हिंदू धर्माची वारकरी संप्रदायाची. श्रावण महिन्यामध्ये तुम्ही आम्हाला काय शिकता परंपरा, आम्ही मुद्दाम नाही करत. 29 ऑगस्टला 2 वर्ष पूर्ण व्हायला जातो आणि ही तारीख आलेली आहे 3 महिने झाले आधी. तेव्हा मला माहित नव्हतं गणपती बाप्पा वाचणार. पण अडचण काय बाबा, अडचण काय काढली तर काढली, काय अडचण आहे. गणपती बाप्पाला आमचा काही व्यक्ती आहे का? आमचा गणपती बाप्पा आम्ही सगळे बसणार आहेत, आम्ही आमचा संगत घेऊन चालू. आणखी काय पाहिजे. विसर्जन आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या, ग्रामीण महाराष्ट्रातल्या मानाच्या गणपतीचं विसर्जन यामध्ये समुद्रात आहे. काय अडचण आहे का? काय अडचण आहे कोणाला? आणि जाऊ नये का विसर्जनाला मुंबईला? पण आमच्या बाप्पाला समुद्र बघून द्या. तुमचाच आम्ही सगळं 1.5 दिवसाचा, आमचा 11 दिवसाचा असतो, 10 दिवसाचा आहे, 12 दिवसाचा आहे, तुमचा 1.5 दिवसाचाच असतो. तुम्ही किती आपण बुद्धीचे ते, मग आम्ही ते 10-11 दिवस संभळतो आमच्या गणपती बाप्पाला. तुम्ही 1.5 दिवसातच काढला. खरी संस्कृती आम्ही जपतो, आमचे तिकडे चालले. आमच्या डोक्यात तसं काही नसतं. आम्हाला एक रस्ता द्यावा, आम्ही आमचं शांततेत जाणार आहेत, शांततेत येणार आहेत. काही पोर आमचे इथं गणपती बाप्पाला बसवणार आहेत,